Hello and good morning, dear students. Today, in this lecture, we will be discussing the functions of human resource management. Actually, in the last lecture itself, we have started functions of human resource management. The other part of functions of human resource management, that is, human resource management, will be covered in today's lecture. Prior to actually starting the other part of functions of human resource management, let's revise what we have studied into last lecture. Let's revise those functions which we have studied in the last lecture. Firstly, the functions of human resource management, they can be classified into two main parts. Okay, the functions of human resource management, they can be classified into two main parts or two main types. That is, the first part is named as managerial functions and other part is named as operative functions. तर आज आपण या लेक्चर्समध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे जे काही फंक्शन्स आहेत त्यांचे डिस्कशन करीत आहोत. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण ऑलरेडी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील जे मॅनेजरियल फंक्शन्स आहेत ते डिस्कस केले आहे, त्यांचा स्टडी केला आहे. इन मॅनेजरियल फंक्शन्स वी गोन थ्रू फोर मेन फंक्शन्स, नेमली प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग अँड कंट्रोलिंग. तर मॅनेजरियल फंक्शन्स कोणकोणते आहेत? ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे जे फंक्शन्स करावे लागतात त्यामधील फर्स्ट टाईप आहे मॅनेजरियल फंक्शन्स. तर या मॅनेजरियल फंक्शन्समध्ये फोर मेन फंक्शन्स हे या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये केली जातात. मग ती कोणकोणती आहे? तर फर्स्ट आहे प्लॅनिंग, सेकंड आहे ऑर्गनायझिंग, थर्ड इज डायरेक्टिंग अँड लास्ट इज कंट्रोलिंग. तर मॅनेजरियल फंक्शन्समध्ये ही फोर फंक्शन्स अत्यंत चांगल्या प्रकारे केली जातात, कारण मॅनेजरियल फंक्शन्स इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन्स ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अँड ऑल्सो operative functions, it is a most important functions of human resource management. So in today's lecture we have studied the other part of functions, it is operative functions. तर आज आपण या लेक्चर्समध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटला जे फंक्शन्स करावे लागतात त्यामध्ये जो सेकंड टाईप आहे तो म्हणजे ऑपरेटिव्ह फंक्शन्स. तर ती ऑपरेटिव्ह फंक्शन्स म्हणजे काय, त्यामध्ये कोणकोणते फंक्शन्स केली जातात, ती कामे कोणती आहेत, ती कार्य कोणती आहेत, त्यांचा ओव्हरऑल डिस्कशन या लेक्चर्समध्ये आज आपण करणार आहोत. नाव लेट्स सी ऑपरेटिव्ह फंक्शन्स. ऑपरेटिव्ह फंक्शन्समध्ये कोणकोणते फंक्शन्स करावे लागतात, कोणकोणते फंक्शन्स इन्व्हॉल्व आहेत? तर फर्स्ट आहे एम्प्लॉयमेंट, सेकंड इज ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, थर्ड आहे कंपेन्सेशन, नेक्स्ट ह्युमन रिलेशन्स, then industrial relations and last is recent trends in human resource management. तर all functions हे ऑपरेटिव्ह फंक्शन्सद्वारे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये केली जातात, कारण ह्युमन रिसोर्सचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट होणे अत्यंत आवश्यक आहे. ह्युमन रिसोर्स हे प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनची अत्यंत इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, अत्यंत इम्पॉर्टंट असेट आहे. म्हणून जर ते बिझनेस ऑर्गनायझेशन योग्य त्या प्रकारे रन करायची असेल तर त्या ह्युमन रिसोर्सचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करणे. मग ते मॅनेजमेंट करताना कोणकोणते फंक्शन्स केली जातात त्यांचे डिस्कशन आज आपण या लेक्चर्समध्ये करीत आहोत. नाव लेट्स सी वन बाय वन. सो फर्स्टली ऑपरेटिव्ह फंक्शन्स. व्हॉट इज मीन बाय ऑपरेटिव्ह फंक्शन्स? तर आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये मॅनेजरियल फंक्शन्स म्हणजे काय, त्यामध्ये कोणकोणते फंक्शन्स केली जातात ते पाहिले आहे. म्हणून या ठिकाणी देखील तुम्हाला ऑपरेटिव्ह फंक्शन्स म्हणजे काय त्याचे प्रॉपर मिनिंग समजणे आवश्यक आहे. तर ऑपरेटिव्ह फंक्शन्स म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय ऑपरेटिव्ह फंक्शन्स? सो ऑपरेटिव्ह फंक्शन्स मीन्स आर दोज फंक्शन्स आर परफॉर्म ॲट द डिपार्टमेंटल लेवल और मिडल लेवल. ओके, लेट्स अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय ऑपरेटिव्ह फंक्शन्स. सो ऑपरेटिव्ह फंक्शन्स मीन्स आर दोज फंक्शन्स are performed at the departmental level or middle level and are primarily concerned about the execution of plans and strategies created at the managerial level.
The operative functions of human resource management are related to specific activities. The operative functions of human resource management are related to specific activities of personnel management like employment, development, compensation and relations. All these functions, okay, कोणकोणते? The employment, development, compensation and relations, all these functions are interacted with managerial functions. तर बेसिकली ऑपरेटिव्ह फंक्शनचा प्रॉपर मिनिंग काय आहे? तर ऑपरेटिव्ह फंक्शन्स ते आहेत जे डिपार्टमेंटल लेवल किंवा मिडल लेवलवरती केले जातात. मग यामध्ये मॅनेजर लेवल्सवर तयार केलेले जे काही प्लॅन्स असतात, जे काही स्ट्रॅटर्जीज असतात, ती या ठिकाणी क्रिएट करण्याचे काम केले जाते. ऑपरेटिंग फंक्शन्स ही मॅनेजर फंक्शन्स आहेत. ऑर्गनायझेशन जी काही ऑब्जेक्टिव्ज असतात ती अचीव करण्यासाठी मॅनेजरला जी काही डायरेक्टली ॲडमिनिस्ट्रेटिव्हची जी काही कामे करावी लागतात त्यालाच ऑपरेटिव्ह फंक्शन्स असे म्हटले जाते. ओके, ऑपरेटिव्ह फंक्शन्स हे कोण करतं? तर जे काही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट डिपार्टमेंटमधील जो HR मॅनेजर आहे तो योग्य त्या प्रकारे करीत असतो. ऑर्गनायझेशनची ऑब्जेक्टिव्ह अचीव करणे आवश्यक आहे. म्हणून ऑर्गनायझेशन जी काही ऑब्जेक्टिव्ह असतात ती अचीव करण्यासाठी मॅनेजरला जी काही डायरेक्टली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कामे करावी लागतात त्यालाच ऑपरेटिव्ह फंक्शन्स असे म्हणतात. यामध्ये अनेक फंक्शन्स इन्व्हॉल्व असतात. मग ते कोणकोणते फंक्शन्स आहेत? तर त्याच्यामध्ये ओके जे काही फंक्शन्स आहेत ते इन्व्हॉल्व आहेत व त्यांचे ऑपरेटिव्ह फंक्शन्समध्ये रिक्लासिफिकेशन केलेले आहे. नाव लेट्स सी operative functions. The first operative functions is employment, second one is human resource development, then compensation, next is human relations, then industrial relations and last is recent trends in human resource management. The operative functions is reclassified into 6 functions. Okay, operative functions चे reclassification ही 6 मेन फंक्शन्समध्ये केलेले आहे. नाव लेट्स सी वन बाय वन. The first and most important functions of operative functions, it is employment. What is mean by employment? Employment, it is the first operative function of human resource management. Now let's see what is mean by employment. And employment is concerned with securing and employing the people possessing the required kind and level of human resources necessary to achieve the organizational objectives. It covers such as job analysis, human resource planning, recruitment, selection, placement, induction and internal mobility etc. etc. तर या ठिकाणी ऑपरेटिव्ह फंक्शन्समधील अत्यंत महत्त्वाचा असा जो काही फंक्शन्स आहे तो कोणता आहे? एम्प्लॉयमेंट. इट इज द फर्स्ट ऑपरेटिव्ह फंक्शन ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे जे काही फंक्शन्स आहेत त्यामधील एम्प्लॉयमेंट हे फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन आहे. हे अत्यंत इम्पॉर्टंट फंक्शन का आहे? तर प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनला बिझनेस रन करायचा असेल तर अनेक रिसोर्सेसची आवश्यकता असते. त्यामध्ये अत्यंत इम्पॉर्टंट रिसोर्सेस म्हणजे ह्युमन रिसोर्स. कारण त्या ऑर्गनायझेशनमध्ये ह्युमन रिसोर्सेस नसेल तर तो बिझनेस योग्य त्या प्रकारे रन होऊ शकत नाही. म्हणून योग्य तो त्या ऑर्गनायझेशनसाठी आवश्यक असणारा ह्युमन रिसोर्स मिळविणे, तो त्या ऑर्गनायझेशनमध्ये टिकवून ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न त्या ठिकाणी केले जातात आणि हे सर्व प्रयत्न ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटला करावे लागतात. यामध्ये फर्स्टली रिक्रुटमेंट, त्यानंतर सिलेक्शन, प्लेसमेंट, इंडक्शन, कंपेन्सेशन असे व्हेरियस फंक्शन्स यामध्ये केली जातात. त्याचबरोबर एम्प्लॉयमेंट फंक्शन्समध्ये अनेक गोष्टी या कवर होत असतात. फॉर एक्झाम्पल जॉब ॲनालिसिस, त्यानंतर प्लॅनिंग, इंडक्शन, इंटरनल मोबॅलिटी, प्लेसमेंट एक्सेट्रा एक्सेट्रा. प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या जॉब पोझिशन असतात व त्या जॉब पोझिशननुसार योग्य तो एम्प्लॉय त्या ठिकाणी रिक्रूट करणे आवश्यक असतो. म्हणून फर्स्टली यामध्ये जॉब ॲनालिसिस केले जाते. नाव लेट्स सी व्हॉट इज मीन बाय जॉब ॲनालिसिस. जॉब ॲनालिसिस इट इज द प्रोसेस ऑफ स्टडी अँड कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन relating to the operations and responsibilities of a specific job.
तर एखादा जॉब कशा प्रकारचा आहे, त्या जॉब पोझिशनसाठी ज्या काही रिक्वायरमेंट आहेत, त्या रिक्वायरमेंट कोणकोणत्या आहेत, कोणत्या प्रकारचे क्वालिफिकेशन्स त्या ठिकाणी हवे आहे, त्याचबरोबर त्यासाठी आवश्यक असणारे नॉलेज, स्किल्स एक्सेट्रा ह्या ज्या काही गोष्टी आहेत, या सर्व या जॉब ॲनालिसिस करताना पाहिले जाते. जॉब ॲनालिसिसमध्ये अनेक गोष्टी या इन्क्लूड्स आहेत. त्यामध्ये कलेक्शन ऑफ डेटा, information, facts and ideas, then providing the guides, plan and basis for the job design and for all operative functions of human resource management. तर जेव्हा जॉब ॲनालिसिस केली जाते त्यावेळेस अनेक प्रकारची इन्फॉर्मेशन या ठिकाणी कलेक्ट केली जाते, ती प्रोव्हाइड केली जाते आणि त्याच्यामधून त्या जॉबचे डिझाईन या ठिकाणी होत असते. त्यानंतर यामध्ये ह्युमन रिसोर्सचे प्लॅनिंग देखील केले जाते. नाव व्हॉट इज मीन बाय ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग? तर या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट जो काय तुमचं सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगचा एक कंटेंट तुम्हाला दिलेला आहे, तर तो आपण सेकंड टॉपिकमध्ये पाहणार आहात. तरी नाव ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगचा बेसिक मिनिंग काय आहे? तर इट इज अ प्रोसेस फॉर डिटर्मिनेशन अँड इन्शुरिंग दॅट द ऑर्गनायझेशन विल हॅव ॲन ॲडिक्वेट नंबर ऑफ क्वालिफाईड पर्सन्स available at proper times performing jobs which would meet the needs of the organization. तर जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ठिकाणी जो ह्युमन रिसोर्स असतो त्याचे योग्य त्या प्रकारे प्लॅनिंग करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. मग यामध्ये अनेक गोष्टी इन्व्हॉल्व असतात. सो इट इन्व्हॉल्व्स कॅल्क्युलेशन ऑफ नेट ह्युमन रिसोर्स, रिक्वायरमेंट एस्टिमेशन ऑफ प्रेझेंट अँड फ्युचर रिक्वायरमेंट्स and supply of human resources based on objectives and long range plans of the organization. तर जी काय ऑर्गनायझेशन आहे ती ऑर्गनायझेशन लाँग रेंजपर्यंत त्याने रन व्हावी यासाठी वेगवेगळे प्लॅन्स केले जातात. मग असे प्लॅन्स करताना त्या ह्युमन रिसोर्स लाँग रनसाठी त्या ऑर्गनायझेशनमध्ये टिकून राहणे आवश्यक आहे. त्यासाठी त्या ह्युमन रिसोर्सचे योग्य त्या प्रकारचे प्लॅनिंग यामध्ये केले जाते. त्यानंतर रिक्रुटमेंट. रिक्रुटमेंट म्हणजे काय? तर इट इज द प्रोसेस ऑफ सर्चिंग फॉर प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉईज अँड स्टिम्युलेटिव्ह देम टू अप्लाय फॉर जॉब्स इन ऑर्गनायझेशन. तर ऑर्गनायझेशनमध्ये अनेक जॉब पोझिशन असतात. मग त्या जॉब पोझिशनसाठी योग्य तो ह्युमन रिसोर्स, योग्य तो वर्कर, एम्प्लॉय त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. मग असा ह्युमन रिसोर्स कुठून आणला पाहिजे? तर त्यासाठी ती ऑर्गनायझेशन रिक्रुटमेंट प्रोसेस अडॉप्ट करते. यामधून जे कॅन्डिडेट्स जॉब सर्च करीत असतील त्यासाठी त्यांना अशी रिक्रुटमेंटची प्रोसेस अडॉप्ट करून ती ऑर्गनायझेशन योग्य तो ह्युमन रिसोर्स त्या ठिकाणी रिक्रूट करीत असते. इट डील्स विथ आयडेंटिफिकेशन ऑफ एक्झिस्टिंग सोर्सेस ऑफ ॲप्लिकंट्स अँड डेव्हलपिंग देम, क्रिएशन ऑफ न्यू सोर्सेस ऑफ ॲप्लिकंट्स, स्ट्रायकिंग अ बॅलन्स बिटवीन इंटरनल अँड एक्सटर्नल सोर्सेस. मग अशी रिक्रुटमेंट करताना याच्यामध्ये इंटरनल अँड एक्सटर्नल सोर्सेसचे दोघांमधील बॅलन्स या ठिकाणी राखला जातो. त्यानंतर यामधील आणखीन एक महत्त्वाचे कोणती गोष्ट कवर होते ती म्हणजे सिलेक्शन. सिलेक्शन म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय सिलेक्शन? सिलेक्शन मीन्स इट इज द प्रोसेस ऑफ असेटिंग द क्वालिफिकेशन्स, experiences, skills, knowledge, etc. of an applicant with a view to reprising his or her suitability of job. तर ऑर्गनायझेशनमध्ये जी काही जॉब पोझिशन आहे त्या जॉब पोझिशननुसार त्या कॅन्डिडेट्सकडे, त्या ॲप्लिकंट्सकडे क्वालिफिकेशन आहे का, त्याचा एक्सपिरियन्स पाहिला जातो, त्याच्याकडे कोणकोणते स्किल्स आहेत, त्याचे नॉलेज, अशा अनेक गोष्टी या ठिकाणी पाहिले जातात आणि त्यानुसारच त्या व्यक्तीचे सिलेक्शन होत असते. दिस फंक्शन्स इन्क्लूड फॉर्म्युलेटिंग इंटरव्ह्यूइंग टेक्निक्स. तर या फंक्शन्समध्ये या सिलेक्शन करीत असताना कोणकोणते फंक्शन्स इन्व्हॉल्व असतात, यामध्ये कोणत्या गोष्टी इन्क्लूड असतात? तर फॉर्म्युलेटिंग इंटरव्ह्यूइंग टेक्निक्स, चेकिंग ऑफ रेफरन्सेस, framing and developing application blanks, creating a developing valid and reliable testing techniques, line manager decisions, sending letters of appointment and rejections,
एम्प्लॉईंग द सिलेक्टेड कॅन्डिडेट्स हू रिपोर्ट फॉर ड्युटी. तर सिलेक्शनमध्ये काय केले जाते, तर जी काही जॉब पोझिशन आहे त्यानुसार त्या कॅन्डिडेट्सकडे योग्य ते प्रकारचे क्वालिफिकेशन आहे का, त्याचा एक्सपिरियन्स, त्याचं स्किल्स, नॉलेज या ऑल गोष्टी पाहूनच तो व्यक्ती, तो पर्सन त्या ठिकाणी योग्य आहे की नाही हे ठरवले जाते. त्याच्यानंतर त्याचे वेगवेगळ्या टेक्निक्सच्याद्वारे त्या ठिकाणी टेक्निक्सच्याद्वारे तो व्यक्ती सिलेक्ट करायचे की नाही हे ठरवले जाते. त्यानंतर जो काय पर्सन, जो कॅन्डिडेट सिलेक्ट केला असेल तर त्याला सिलेक्शन झाले आहे असे लेटर त्या ठिकाणी सेंड केले जाते, त्या व्यक्तीला सेंड केले जाते. जर त्या व्यक्तीचं सिलेक्शनच झाले नसेल तर त्या ठिकाणी रिजेक्शनचे लेटर त्या व्यक्तीला दिले जाते. असे सिलेक्शन प्रोसिजर्समध्ये अनेक गोष्टी होत असतात. त्यानंतर एम्प्लॉयमेंट करीत असताना ओके, या एम्प्लॉयमेंट फंक्शन्समध्ये अनेक गोष्टी कवर होतात. त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची म्हणजे जॉब ॲनालिसिस, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग, रिक्रुटमेंट, सिलेक्शन, प्लेसमेंट, इंडक्शन, इंटरनल मोबॅलिटी एक्सेट्रा एक्सेट्रा. त्यानंतर प्लेसमेंट. व्हॉट इज मीन बाय प्लेसमेंट? So placement is the process of assigning the selected candidate with the most suitable job in terms of job requirement. It is matching of employee specification with job requirements, and these functions include counseling the functional manager regarding placement, conducting follow-up study, करेक्टिंग मिसप्लेसमेंट्स इफ एनी. जर एखाद्या व्यक्तीची मिसप्लेसमेंट झाली असेल तर ती करेक्शन करण्यासाठी देखील त्यांचा फॉलोअप या ठिकाणी घेतला जातो. जो काही व्यक्ती सिलेक्ट केलेला असतो त्याचे योग्य ते जॉब पोझिशननुसार त्याचे प्लेसमेंट या ठिकाणी केले जाते. आणि त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचे फंक्शन्स म्हणजे इंडक्शन और ओरिएंटेशन. Induction and orientation are the techniques by which a new employee is rehabilitation in the change surrounding and introduced to the practices, policy and purpose and people accept of the organization. तर ऑर्गनायझेशनमध्ये अनेक न्यू एम्प्लॉई हे सिलेक्ट केले जातात. मग त्यांनी त्या ठिकाणी योग्य त्या प्रकारे काम करणे आवश्यक आहे. त्यांनी त्या जो काय वातावरण आहे त्यांनी त्या ठिकाणी त्यांना कशा प्रकारे योग्य त्या रीतीने काम करता येईल यासाठी वेगवेगळे फॅसिलिटी त्यांना प्रोव्हाइड केले जातात. तर असे अनेक गोष्टी या एम्प्लॉयमेंट फंक्शन्समध्ये कवर होत असतात. ओके, ऑपरेटिव्ह फंक्शन्समधील फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन कोणते आहे तर एम्प्लॉयमेंट. अँड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील हे अत्यंत इम्पॉर्टंट असे ऑपरेटिव्ह फंक्शन आहे. कारण प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनला बिझनेस रन करायचा असेल तर अनेक जो काही ह्युमन रिसोर्सेस आहेत त्याचबरोबर अदर रिसोर्सेस आहेत त्यांचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करणे आवश्यक असते. नाव लेट्स सी सेकंड फंक्शन्स ऑफ इन ऑपरेटिव्ह फंक्शन्स. इट इज ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. तर ऑपरेटिव्ह फंक्शन्समधील सेकंड फंक्शन कोणते आहे तर ते आहे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. इट इज द प्रोसेस ऑफ इम्प्रूव्हिंग, मोल्डिंग अँड चेंजिंग द स्किल्स, knowledge, creative ability, aptitude, attitude, values, commitment, etc. etc. based on present and future job and organizational requirements. These functions includes performance appraisal, training, management development, career planning and development, internal mobility, transfer, promotion, demotion, retention and retrenchment management, change and organization development. The human resource development is the second functions of operative function. ही एक प्रकारची प्रोसेस आहे ज्यामध्ये जे काही एम्प्लॉईज असतात त्यांच्यामध्ये वेगवेगळे स्किल्स, नॉलेज, ॲटिट्यूड, ॲप्टिट्यूड करण्यासाठी ओके यामध्ये अनेक प्रयत्न केले जातात. त्यांच्याकडे वेगवेगळ्या क्रिएटिव्ह आयडिया क्रिएट करता याव्यात. असे नॉलेज त्यांच्यामध्ये इम्प्रूव्ह करायचे असेल ते इन्क्रीज करायचे असेल तर त्यासाठी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट प्रोग्राम करणे, ते प्रोग्राम ऑर्गनाईज करणे आवश्यक असते. आणि अशी डेव्हलपमेंट केव्हा होऊ शकते तर प्रत्येक ऑर्गनायझेशन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट डिपार्टमेंट असते. ओके, प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट डिपार्टमेंट असते. मग ते काय करेल तर त्या मोठ्या प्रमाणावर जे काही एम्प्लॉईज असतात त्या एम्प्लॉयचे डेव्हलपमेंट करण्यासाठी अनेक प्रयत्न करतील. मग अशा डेव्हलपमेंट होण्यासाठी वेगवेगळे फंक्शन्स केले जातात.
मग ते फंक्शन्स कोणते आहेत? तर फर्स्ट आहे परफॉर्मन्स अप्रायझल, नेक्स्ट ट्रेनिंग, मॅनेजमेंट डेव्हलपमेंट, करिअर प्लॅनिंग, इंटरनल मोबिलिटी, ट्रान्सफर, प्रमोशन, डिमोशन असे वेगवेगळे फंक्शन्स यामध्ये केले जातात. तर परफॉर्मन्स अप्रायझल म्हणजे काय? What is meant by performance appraisal? So, performance appraisal, it means it is the systematic evaluation of individuals with respect to their performance on the job and their potential for development. तर जो काही वर्कर आहे तो जो काही काम करीत असेल तर त्याचे सिस्टमॅटिक पद्धतीने इव्हॅल्युएशन करणे म्हणजे परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन होय. तर यामध्ये अनेक गोष्टी ह्या इन्क्लूड्स असतात. फॉर एक्झाम्पल developing policies, procedures and techniques, helping the functional managers review of reports and consolidation of reports and evaluating the effectiveness of various programs. तर हे परफॉर्मन्स अप्रायझल कशासाठी केले जाते? तर अशी परफॉर्मन्स अप्रायझल प्रत्येक वर्कर्सचे केल्यामुळे काय होते, तो जो काय मॅनेजर आहे त्याचे तो जो काही रिपोर्ट तयार करीत असतो तो रिपोर्ट तयार करण्यासाठी, तो डेटा कलेक्ट करण्यासाठी याची हेल्प या ठिकाणी होत असते. त्यानंतर आहे ट्रेनिंग. द सेकंड फंक्शन कोणते आहे? तर ट्रेनिंग. व्हॉट इज मीन बाय ट्रेनिंग? सो ट्रेनिंग इट इज द प्रोसेस ऑफ इम्पार्टिंग टू द एम्प्लॉईज टेक्निकल अँड ऑपरेटिंग स्किल्स अँड नॉलेज. ट्रेनिंग कशासाठी दिले जाते? ट्रेनिंग का द्यावे? तर जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्याची क्रिएटिव्हिटी इम्प्रूव्ह व्हावी, त्याच्याकडे नॉलेज इन्क्रीज व्हावे, त्याने जो काही काम करीत आहे ते आणखीन उत्तमरित्या केले पाहिजे, यासाठी त्याला त्या कामाचे योग्यता प्रकारे ट्रेनिंग दिले जाते. त्यानंतर आहे मॅनेजमेंट डेव्हलपमेंट काय आहे? तर इट इज द प्रोसेस ऑफ डिझायनिंग and conducting suitable executive development programs so as to develop the managerial and human relation skills of employees. यामध्ये मॅनेजमेंट डेव्हलपमेंट हे देखील ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमधील अत्यंत इम्पॉर्टंट असे फंक्शन आहे. यामध्ये अनेक गोष्टी या इन्क्लूड्स असतात. फॉर एक्झाम्पल आयडेंटिफिकेशन ऑफ द एरियाज इन विच मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इज नीडेड, कंडक्टिंग डेव्हलपमेंट प्रोग्राम्स. ज्या ठिकाणी त्या मॅनेजमेंटमध्ये काय करते, तर ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट करण्याची आवश्यकता आहे तो एरिया सिलेक्ट केला जातो आणि त्यांना गरज असलेले जी काय प्रोग्राम्स आहे ते प्रोग्राम्स त्या ठिकाणी ऑर्गनाईज केले जातात आणि त्यामधून त्या वर्कर्सना मोटिवेट करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. त्यानंतर आहे करिअर प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट. What is meant by career planning and development? So career planning and development, it is the planning of one's career and implementation of career plans. तर ह्युमन रिसोर्स जो बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये आहे, जो काही वर्कर आहे त्यांचे देखील फ्युचर ब्राईट होणे आवश्यक आहे. त्यांचे करिअर आणखीन चांगल्या प्रकारे कसे होईल यासाठी प्रयत्न केले जातात. त्यासाठी त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे करिअर प्लॅन्स डेव्हलप केले जातात आणि त्याच्यामधून ते जे काही करिअर प्लॅन्स असतात त्यांचं इम्प्लिमेंटेशन देखील केले जाते. त्यानंतर आहे इंटरनल मोबॅलिटी. इट इन्क्लूड्स वर्टिकल अँड हॉरिझॉन्टल मूवमेंट ऑफ ॲन एम्प्लॉई विदिन ॲन ऑर्गनायझेशन. तर जे काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये अनेक वर्कर्स काम करत असतात. मग ते कोणकोणते काम करतात ते ऑल मूवमेंट्स या ठिकाणी नोटीस केले जातात आणि त्याच्यावरूनच जो काही वर्कर आहे तो त्या ऑर्गनायझेशनमध्ये ठेवायचे की नाही हे ठरवले जाते. त्याचे प्रमोशन करायचे का त्याचे डिमोशन करायचे, यासाठी हे इंटरनल मोबॅलिटी अत्यंत इम्पॉर्टंट असे फंक्शन आहे. तर ट्रान्सफर म्हणजे काय? ट्रान्सफर म्हणजे काय? तर ट्रान्सफर इट इज द प्रोसेस ऑफ प्लेसिंग एम्प्लॉईज इन द सेम लेवल जॉब्स वेअर दे कॅन बी युटिलाइज मोर इफेक्टिवली इन कन्सिस्टन्सी विथ द पोटेन्शियल. तर जो काही एम्प्लॉय आहे त्या एम्प्लॉईचे सेम लेवल जॉबची जी काही सेम लेवल आहे त्यावरती त्याचे ट्रान्सफर करणे. त्यानंतर आहे प्रमोशन इट डील्स विथ अ फॉरवर्ड रिअसाइनमेंट गिवन टू ॲन एम्प्लॉई. डिमोशन म्हणजे काय? तर जो काय कॅन्डिडेट आहे, जो वर्कर आहे, जो एम्प्लॉय आहे, जर तो योग्य त्या प्रकारे काम करीत नसेल तर त्याला त्या कामावरून काढून टाकणे.
असे वेगवेगळे फंक्शन्स या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट फंक्शन्समध्ये इन्वॉल्व आहेत. असे अनेक फंक्शन्स या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये केले जातात. ओके, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये अनेक फंक्शन्स केले जातात. यामध्ये जे काय एम्प्लॉईज आहेत त्याच्यावरती त्याचा जो काही परफॉर्मन्स अप्रायझल आहे, त्यानंतर त्याचे ट्रेनिंग, मॅनेजमेंट डेव्हलपमेंट, प्रोमोशन, डिमोशन, ट्रान्सफर, त्याचबरोबर करिअर प्लॅनिंग असे वेगवेगळे फंक्शन्स यामध्ये इन्वॉल्व असतात आणि ते योग्य त्या प्रकारे हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये केली जातात. तर ऑपरेटिव्ह फंक्शन्समधील सेकंड आणि मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन कोणते आहे तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. नाव लेट्स सी नेक्स्ट फंक्शन. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील जो ऑपरेटिव्ह फंक्शन्स आहेत त्यामधील आणखीन एक महत्त्वाचा फंक्शन म्हणजे कंपेन्सेशन. नाव लेट्स सी व्हॉट इज मीन बाय कंपेन्सेशन. कंपेन्सेशन इट इज the process of providing adequate, equitable and fair remuneration to the employees. It includes job evaluation, wage and salary administration, incentives, bonus, fringe benefits, social security measures, etc. etc. Now let's see what is meant by compensation. The compensation, it is the process of providing adequate, equitable and fair remuneration to the employees. जो काही ह्युमन रिसोर्स आहे, जो वर्कर आहे, जे एम्प्लॉईज आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करीत असतात. मग त्यांनी फक्त त्या ठिकाणी काम केले पाहिजे का, तर त्यांनी काम जे केले आहे त्यासाठी त्यांना मोबदला देणे आवश्यक आहे, त्याने त्याची सॅलरी देणे आवश्यक आहे, त्याचं जे काही मजुरी आहे, जो काही वेजेस आहे ते देणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी जे काही एम्प्लॉईजने जे काही काम केले असेल त्यानुसार त्याला फेअर रेम्युनरेशन देण्याची जी काही प्रोसेस आहे, ओके, या ठिकाणी ती अवलंबली जाते. आणि कंपेन्सेशन म्हणजे काय तर एम्प्लॉईजना त्यांनी जे काही काम केले असेल त्याचे फेअर रेम्युनरेशन देणे, त्याची मजुरी, त्याची सॅलरी, त्याचे वेजेस या ठिकाणी दिली जातात. मग इट इन्क्लूड्स, मग यामध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड्स आहेत तर जॉब इव्हॅल्युएशन, वेज अँड सॅलरी ॲडमिनिस्ट्रेशन, इन्सेंटिव्ज, बोनस, फ्रिंज बेनिफिट, सोशल सिक्युरिटी मेजर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींद्वारे त्या एम्प्लॉईजला त्याची हे कंपेन्सेशन दिले जाते. सो नाव लेट्स सी व्हॉट इज मीन बाय जॉब इव्हॅल्युएशन. जॉब इव्हॅल्युएशन इट इज द प्रोसेस ऑफ डिटरमायनिंग रिलेटिव्ह वर्थ ऑफ जॉब्स. तर जो काही जॉब आहे त्या जॉबचे योग्य त्या प्रकारे इव्हॅल्युएशन करणे, त्याची एक प्रोसेस या ठिकाणी अवलंबली जाते. मग या जॉब इव्हॅल्युएशनमध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड आहेत तर सिलेक्ट सुटेबल जॉब इव्हॅल्युएशन टेक्निक्स. मग जॉबचं इव्हॅल्युएशन करायचे असेल तर त्यासाठी वेगवेगळे टेक्निक्स या ठिकाणी सिलेक्ट केले जातात. त्यानंतर क्लासिफाईड जॉब्स इंटू व्हेरियस कॅटेगरीज. जो काही जॉब आहे त्या जॉबचे वेगवेगळ्या टाईप्समध्ये, कॅटेगरीजमध्ये क्लासिफिकेशन केले जाते. त्यानंतर डिटरमायनिंग रिलेटिव्ह व्हॅल्यू ऑफ जॉब्स इन व्हेरियस कॅटेगरीज. ओके, वेगवेगळ्या कॅटेगरीजद्वारे जी काही जॉब्स पोझिशन आहे त्या जॉबचे काय केली जाते या ठिकाणी व्हॅल्यू डिटरमाइन केली जाते, निश्चित केली जाते. त्यानंतर आहे वेज अँड सॅलरी ॲडमिनिस्ट्रेशन. कंपेन्सेशन देण्याचा आणखीन एक महत्त्वाचं आहे कोणत्या मार्गाने दिला जातो तो वेज अँड सॅलरी ॲडमिनिस्ट्रेशनद्वारे. नाव लेट्स सी व्हॉट इज मीन बाय वेज अँड सॅलरी ॲडमिनिस्ट्रेशन. दिस इज द प्रोसेस ऑफ डेव्हलपिंग अँड ऑपरेटिंग अ सुटेबल वेज अँड सॅलरी प्रोग्राम्स. तर या ठिकाणी जो सुटेबल असणारा ओके वेज अँड सॅलरी प्रोग्राम या ठिकाणी डेव्हलप केला जातो, त्याचे ऑपरेटिंग या ठिकाणी केली जाते आणि याची सर्व प्रोसेस या वेज अँड सॅलरी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये होत असते. मग यामध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड आहेत, कोणकोणत्या गोष्टी कवर्स होतात तर कंडक्टिंग वेज अँड सॅलरी सर्वे. यामध्ये जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांना कशा प्रकारे वेज किंवा सॅलरी दिली पाहिजे यासाठी वेगवेगळे सर्वेज कंडक्ट केले जातात, ऑर्गनाईज केले जातात. त्यानंतर डिटरमायनिंग वेज अँड सॅलरी रेट्स बेस्ड ऑन व्हेरियस फॅक्टर्स. तर सॅलरी किंवा वेज जी एम्प्लॉईजला दिली जाते मग ते कोणत्या गोष्टींद्वारे दिली जाते, त्याचे रेट्स कसे असावेत हे सर्व या ठिकाणी निश्चित केले जाते. त्यानंतर इव्हॅल्युएटिंग इट्स इफेक्टिव्हनेस. मग अशी जी काही वेज अँड सॅलरी दिली जाते त्याचे इव्हॅल्युएटिंग हे इफेक्टिव्हनेसद्वारे केले जाते. त्यानंतर आहे इन्सेंटिव्ज. व्हॉट इज मीन बाय इन्सेंटिव्ज? It is the process of formulating, administrating and revolving the schemes of financial incentives in addition to regular payment of wage and salary. तर एम्प्लॉईला जे काही वेज अँड सॅलरी दिली जाते त्याच्या व्यतिरिक्त आणखीन ॲडिशन सॅलरी म्हणून जी काय सॅलरी दिली जाते ओके त्यालाच इन्सेंटिव्ज असे म्हणतात.
मग असे इन्सेंटिव्ज देताना असे इन्सेंटिव्ज का दिले जाते, तर त्या एम्प्लॉईजने आणखीन जास्त चांगल्या प्रकारे काम करावे, जास्तीत जास्त काम करावे, 100% देऊन काम करावे, यासाठी त्याला प्रोत्साहित करण्यासाठी असे इन्सेंटिव्ज त्या एम्प्लॉईजना दिली जातात. मग यामध्ये फॉर्म्युलेटिंग इन्सेंटिव्ह पेमेंट स्कीम्स. मग ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटला या इन्सेंटिव्जमध्ये त्या एम्प्लॉईजला प्रोत्साहित करायचे असेल तर कोणते फंक्शन्स करावे लागते, तर यामध्ये हे इन्सेंटिव्ज जी काही पेमेंट स्कीम आहे ते फॉर्म्युलेशन करण्याचे काम या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये करावे लागते. त्यानंतर हेल्पिंग फंक्शनल मॅनेजर्स ऑन द ऑपरेशन अँड रिव्ह्यू देम पिरियडिकली टू इव्हॅल्युएट इफेक्टिव्हनेस. तर हे काय इन्सेंटिव्ज दिले जाते, ते इन्सेंटिव्ज देणे योग्य आहे का, त्यामुळे एम्प्लॉईज हॅप्पी आहेत का, ते चांगल्या प्रकारे काम करीत आहेत का. ओके, अजून जर ते काम चांगल्या प्रकारे करीत नसेल तर आणखीन कोणकोणते वेगळे प्लान्स या ठिकाणी केले पाहिजे, हे सर्व ठरवण्याचे काम या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये केले जाते. त्यानंतर आहे बोनस. बोनस म्हणजे काय, तर इट इन्क्लूड्स पेमेंट ऑफ स्टॅट्युटरी बोनस अकॉर्डिंग टू द पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट 1965 अँड इट्स लेटेस्ट अमेंडमेंट्स. तर पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट हा 1965मध्ये आला होता, त्यानुसार हे एम्प्लॉईजना बोनस दिला जातो. त्यानंतर आहे फ्रिंज बेनिफिट्स. फ्रिंज बेनिफिट्स म्हणजे काय, तर दिस आर द व्हेरियस बेनिफिट्स ॲट द फ्रिंज ऑफ द वेज. तर जे काय एम्प्लॉईज आहेत त्यांना असे फ्रिंज बेनिफिट्स हे ऑर्गनायझेशन देत असते. मॅनेजमेंट प्रोव्हाइड्स दिस बेनिफिट्स टू मोटिवेट द एम्प्लॉईज अँड टू मीट देअर लाईफ्स कॉन्टिजन्सीज. तर एम्प्लॉईजना असे बेनिफिट्स फ्रिंज बेनिफिट्स का दिले जातात, तर त्यांना मोटिवेट करण्यासाठी असे फ्रिंज बेनिफिट्स त्या एम्प्लॉईजला दिले जातात. मग यामध्ये कोणकोणते बेनिफिट्स त्यांना दिले जातात, तर हाऊसिंग फॅसिलिटीज, एज्युकेशनल फॅसिलिटीज टू एम्प्लॉईज अँड चिल्ड्रन, कॅन्टीन फॅसिलिटीज, क्रेडिट फॅसिलिटीज, लीगल क्लिनिक्स अँड मेडिकल, मॅटर्निटी अँड वेलफेअर फॅसिलिटीज. असे वेगवेगळे फॅसिलिटीज या फ्रिंज बेनिफिट्सच्या माध्यमाद्वारे त्या एम्प्लॉईजला देण्याचे काम या ठिकाणी ऑर्गनायझेशन करीत असते आणि या सर्वांचे मॅनेजमेंट करण्याचे काम हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करीत असते. त्यानंतर आहे सोशल सेक्युरिटी. सोशल सेक्युरिटी मेजर्स. व्हॉट इज मीन बाय सोशल सेक्युरिटी मेजर्स? सो मॅनेजमेंट प्रोव्हाइड सोशल security to their employees in addition to the फ्रिंज बेनिफिट्स. फ्रिंज बेनिफिट्समधीलच आणखीन एक महत्त्वाचा हा ॲडिशन असणारा काय आहे, बेनिफिट आहे सोशल सेक्युरिटी. मग यामध्ये कोणकोणते सेक्युरिटी त्यांना दिली जाते, तर मॅटर्निटी बेनिफिट्स टू वुमन एम्प्लॉईज. ऑर्गनायझेशनमध्ये मेल त्याचबरोबर वुमेन हे काम करीत असतात. मग त्यामध्ये जे काही वुमन एम्प्लॉईज आहेत त्यांना मॅटर्निटी बेनिफिट्स दिले जाते. त्यानंतर सिकनेस बेनिफिट्स अँड मेडिकल बेनिफिट्स. त्यानंतर रिटायरमेंट बेनिफिट्स. मग रिटायरमेंट बेनिफिट्समध्ये कोणकोणते बेनिफिट्स त्यांना दिले जातात, लाईक प्रोव्हिडंट फंड, पेन्शन, ग्रॅच्युटी. ओके, असे ऑल बेनिफिट्स या सोशल सेक्युरिटी मेजर्सद्वारे त्यांना दिले जातात. तर कंपेन्सेशन म्हणजे काय? ओके, कंपेन्सेशन हे कशासाठी केले पाहिजे, तर जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांनी जे काही काम केले आहे, ऑर्गनायझेशनसाठी जे काही काम करीत आहेत त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून असे कंपेन्सेशन, ओके, फेअर रेम्युनरेशन त्यांना दिले जाते. मग असे फेअर रेम्युनरेशन देताना यामध्ये अनेक गोष्टी इन्क्लूड असतात. असे कंपेन्सेशन द्यायचे असेल तर त्यांना वेगवेगळ्याद्वारे असे कंपेन्सेशन एम्प्लॉईजना दिले जाते. यामध्ये फ्रिंज बेनिफिट्स, सोशल सेक्युरिटी मेजर्स, वेगवेगळे इन्सेंटिव्ज, बोनस च्याद्वारे असे कंपेन्सेशन त्या एम्प्लॉईजना दिले जाते. आणि असे कंपेन्सेशन कशा प्रकारे दिले पाहिजे, ते कसे द्यावेत, ह्याचे ऑल फंक्शन्स हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करीत असते. नाव लेट्स सी नेक्स्ट फंक्शन्स इन ऑपरेटिव्ह फंक्शन्स. ह्युमन रिलेशन्स. इट इज द फोर्थ अँड मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन्स इन ऑपरेटिव्ह फंक्शन्स. व्हॉट इज मीन बाय ह्युमन रिलेशन्स? Practicing various human resources policies and programs like employment, development and compensation and interaction among employees create a sense of relationship between the individual worker and management, among workers and trade unions and the management. It is the process of interaction among human beings.
ह्युमन रिलेशन्स या फंक्शन्समध्ये काय केले जाते, तर बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉईज काम करतात, जे वर्कर काम करतात, त्याचबरोबर जे काही मॅनेजमेंट आहे, या दोघांमध्ये योग्य त्या प्रकारचे रिलेशनशिप मेंटेन करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. यासाठी वेगवेगळे प्रोग्राम्स ऑर्गनाईज केले जातात आणि त्यामधून हे सर्व एकत्र येऊन यांचे योग्य त्या प्रकारचे रिलेशनशिप क्रिएट होत असते. त्यामधून त्यांचं स्ट्रॉंग रिलेशनशिप क्रिएट होते. यासाठी ह्युमन रिलेशन्स हे जे काही फंक्शन्स आहे ते अत्यंत इम्पॉर्टंट फंक्शन आहे. इट इज द प्रोसेस ऑफ इंटरॅक्शन अमंग human beings. Human relations is an area of management in interacting people into work situation in a way that motivates. मग असे जे काही रिलेशन्स आहे ते कशासाठी मेंटेन केले जातात, तर त्यांना मोटिवेट केले पाहिजे. त्यांनी जे काही काम करीत आहे त्यासाठी त्यांना मोटिवेट करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी असे रिलेशन्स मेंटेन केले जातात. जर त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम्स योग्य त्या प्रकारे सॉल्व करता यावे यासाठी देखील असे रिलेशन्स चांगले असणे आवश्यक आहे. मग यामध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड्स आहेत, यामध्ये मोटिवेटिंग द एम्प्लॉईज, ऑपरेटिव्ह फंक्शन्स करताना ह्युमन रिलेशन्स हे फंक्शन्स हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये केले जाते. मग ह्युमन रिलेशन्स हे जे काही फंक्शन्स आहे मग त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे फंक्शन्स करावे लागतात, तर यामध्ये जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांना मोटिवेट करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. त्यानंतर एम्प्लॉईमधील मोरल बूस्ट करण्याचे देखील या ठिकाणी केली जाते. त्यानंतर डेव्हलपिंग द कम्युनिकेशन स्किल्स, एम्प्लॉईज मॅनेजमेंट यामधील कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलप करण्याचे काम देखील या ठिकाणी केले जाते. त्यानंतर डेव्हलपिंग द लिडरशिप स्किल, लिडरशिप जे काही लीडर आहे ओके त्याच्याकडे कोणकोणते स्किल्स असल्या पाहिजे त्या स्किल्स डेव्हलप करण्याचे काम देखील या ठिकाणी केले जाते. त्यानंतर हँडलिंग डिसिप्लिनरी केसेस बाय मीन्स ऑफ इस्टॅब्लिशिंग डिसिप्लिनरी प्रोसिजर. त्यानंतर इम्प्रूव्हिंग क्वालिटी ऑफ वर्क लाईफ ऑफ एम्प्लॉईज, जे काही वर्कर्स आहेत जे काही एम्प्लॉईज आहेत ते ज्या ठिकाणी काम करीत आहेत त्या ठिकाणची जी काय वर्क लाईफ आहे त्या ठिकाणची क्वालिटी इन्क्रीज करण्याचे, ती क्वालिटी चांगल्या प्रकारची करण्याचे काम, ती क्वालिटी इम्प्रूव्ह करण्याचे काम देखील या ह्युमन रिलेशन्स फंक्शन्सद्वारे केले जाते. म्हणून ह्युमन रिलेशन्स हे देखील अत्यंत इम्पॉर्टंट असे फंक्शन्स आहे. या ठिकाणी ओके जास्तीत जास्त त्या ह्युमन रिसोर्सचे जे काय एम्प्लॉईज आहेत त्यांचे डेव्हलपिंग करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. त्यानंतरचे फंक्शन आहे इंडस्ट्रियल रिलेशन्स. द टर्म इंडस्ट्रियल रिलेशन्स रेफर्स to the study of relations among employees, employers, government and trade unions. Industrial relations include Indian labor market, trade unionism, collective bargaining, industrial conflicts, workers participation in management and quality circles. तर आपण 4 नंबरचे फंक्शन पाहिले ते म्हणजे ह्युमन रिलेशन्स. मग ह्युमन रिलेशन्स हे जे काही फंक्शन्स आहे त्यामध्ये कोणते काम केले जाते, तर जे काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन जे काही एम्प्लॉईज, जे वर्कर्स, जे मॅनेजमेंट आहे त्यांच्यामध्ये रिलेशनशिप मेंटेन करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. त्याचबरोबर फक्त ह्युमन रिलेशन्स असणे एवढेच काम या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटला करावे लागत नाही, तर त्याचबरोबर इंडस्ट्रियल रिलेशन्स. मग इंडस्ट्रियल रिलेशन्स म्हणजे काय, तर इंडस्ट्रियल रिलेशन्स रेफर्स टू द स्टडी ऑफ रिलेशन्स अमंग एम्प्लॉईज, एम्प्लॉयर्स, गव्हर्नमेंट अँड ट्रेड युनियन्स. तर जी काय गव्हर्नमेंट आहे, त्यानंतर वेगवेगळे ट्रेड युनियन्स आहेत, एम्प्लॉईज आहेत, त्याचबरोबर एम्प्लॉईज या सर्वांबरोबर जी काय रिलेशन्स मेंटेन केले जातात. मग असे रिलेशनशिप मेंटेन करण्याचे काम देखील हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करीत असते आणि त्यालाच इंडस्ट्रियल रिलेशन्स असे म्हणतात. इंडस्ट्रियल रिलेशन्स म्हणजे काय, तर एम्प्लॉईज, एम्प्लॉयर्स, गव्हर्नमेंट अँड ट्रेड युनियन्स यांच्याबरोबर योग्य त्या प्रकारे रिलेशनशिप मेंटेन करणे म्हणजेच इंडस्ट्रियल रिलेशन्स होय. मग यामध्ये इंडस्ट्रियल रिलेशन्स कशी मेंटेन केले जाते, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड आहेत, तर फॉर एक्झाम्पल इंडियन लेबर मार्केट. तर आपल्या इंडियामध्ये जे काही लेबर मार्केट आहे त्यांच्याबरोबर योग्य त्या प्रकारचे रिलेशनशिप मेंटेन केले जाते. त्यानंतर ट्रेड युनियनिझम बरोबर इंडस्ट्रियल कॉन्फ्लिक्ट्स ओके इंडस्ट्रियल कॉन्फ्लिक्ट्स होऊ नये यासाठी असे रिलेशन्स मेंटेन करावेच लागतात. कारण त्यामधून जर इंडस्ट्रियल कॉन्फ्लिक्ट्स क्रिएट झाले तर काय होणार आहे, तर त्याचा परिणाम ओके विपरीत परिणाम त्या बिझनेस ऑर्गनायझेशनवरती होत असतो. त्यासाठी त्या इंडस्ट्रीचे
एम्प्लॉयर्सबरोबर, त्यानंतर गव्हर्नमेंट अँड ट्रेड युनियन्सबरोबर चांगल्या प्रकारचे रिलेशनशिप असणे आवश्यक आहे. आणि असे रिलेशनशिप, योग्य त्या प्रकारचे रिलेशनशिप मेंटेन करण्याचे काम या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये जे काही ऑपरेटिव्ह फंक्शन्स आहेत त्याच्याद्वारे केले जाते. आणि लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन्स इन ऑपरेटिव्ह फंक्शन्स, इट इज रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. So human resource management has been advancing at a fast rate. The recent trends in human resource management include quality of work life, total quality in human resources, HR accounting, audit and recent techniques of human resource management. The recent trends in HRM. हे फंक्शन्स काय आहे, यामध्ये काय केले जाते, तर हे ऑपरेटिव्ह फंक्शन्समधील आणखीन एक महत्त्वाचे फंक्शन आहे. यामध्ये जे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे त्यामधील रिसेंट ट्रेंड कशा प्रकारचे आहे त्यानुसारच या ठिकाणी त्यांचे काम केले जाते. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हॅज बीन ॲडव्हान्सिंग ॲट फास्ट रेट. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करताना ते मॅनेजमेंट आणखीन चांगल्या फास्ट प्रोसेसमध्ये करता यावे. ओके, ॲडव्हान्समध्ये त्याचे प्लान्स ठरवता यावेत. यासाठी हे रिसेंट ट्रेंड्स ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील अत्यंत महत्त्वाचे आहे. मग या रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड आहेत, तर क्वालिटी ऑफ वर्क लाईफ. व्हॉट इज मीन बाय क्वालिटी ऑफ वर्क लाईफ, तर जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन जे वर्कर्स काम करतात त्या ठिकाणी ते वर्कर्सना चांगल्या प्रकारची फॅसिलिटी प्रोव्हाइड करणे, त्यांना चांगल्या प्रकारे काम करता यावे यासाठी वेगवेगळ्या सोयीज, ओके, फॅसिलिटीज त्यांना प्रोव्हाइड करणे, त्यांची गैरसोय होणार नाही यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले जातात. त्यानंतर टोटल क्वालिटी इन ह्युमन रिसोर्सेस. HR अकाउंटिंग, ह्युमन रिसोर्सचे योग्य प्रकारचे अकाउंटिंग करणे देखील आवश्यक आहे, त्यांचे ऑडिट केले जाते. त्यानंतर रिसेंट टेक्निक्स ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटच्या आणखीन नवनवीन जे काही टेक्निक्स आले आहेत ते टेक्निक्सद्वारे देखील या ठिकाणी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणखीन चांगल्या प्रकारे केले जाते. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये ऑपरेटिव्ह फंक्शन्स, ओके, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटला जे काही फंक्शन्स करावे लागतात त्यातील सेकंड फंक्शन टाईप होता तो म्हणजे ऑपरेटिव्ह फंक्शन्स. तर या ऑपरेटिव्ह फंक्शन्समध्ये कोणकोणते फंक्शन्स, ओके, या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये केले जातात ते आपण आज या लेक्चर्समध्ये डिस्कस केले आहे. तर यामध्ये त्यांचे रिक्लासिफिकेशन, ओके, जे काही फंक्शन्स आहेत त्यांचे रिक्लासिफिकेशन हे 6 पार्ट्स फंक्शन्समध्ये केले आहेत. ओके, तर कोणकोणते फंक्शन्स आहेत, तर फर्स्ट इज एम्प्लॉयमेंट, सेकंड इज ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, कंपेन्सेशन, ह्युमन रिलेशन्स, इंडस्ट्रियल रिलेशन्स अँड लास्ट इज रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर हे जे काही ऑपरेटिव्ह फंक्शन्स आहेत ते अत्यंत उपयुक्त असे फंक्शन आहे. त्याचबरोबर मॅनेजरल फंक्शन्स हे देखील अत्यंत उपयुक्त आहेत, कारण जर ह्युमन रिसोर्सचे योग्य प्रकारचे मॅनेजमेंट करायचे असेल तर त्या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटला असे बोथ फंक्शन्स हे करावेच लागतात आणि त्यानुसार त्या ह्युमन रिसोर्सचे योग्य प्रकारचे व्यवस्थापन, मॅनेजमेंट केले जाते. मग हे फंक्शन्स त्याचे डिस्कशन आज आपण या लेक्चर्समध्ये केले आहे. तर ओके, थँक्यू.